दर्शक हो नमस्कार. महाराष्ट्राच्या आखाडामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मंगळवेढा नगर परिषदेची निवडणूक सध्या सुरू आहे आणि त्या निवडणुकीच्याच अनुषंगानं खरं तर मी आज मंगळवेढा शहरातल्या जी काही बाजार समिती आहे त्या बाजार समितीमध्ये उभा आहे. मंगळवेढा नगर परिषदेसाठी जवळपास 10 वार्ड आहेत, 20 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष असा जो काही ती बॉडीचा फॉर्म्युला आहे. खरं तर जे काय आहे ते आपण पुढं पाहूयात. मात्र आज मी या बाजार समितीत आलो. इथल्या लोकांचे प्रश्न काय, इथल्या लोकांचं नेमकं निवडणुकीच्या अनुषंगानं म्हणणं काय हे आज आपण इथल्या लोकांशी चर्चा करून पाहणार आहोत. या ठिकाणी बघू शकता की पाठीमागे चाचा आहेत, केळी विकतायत ते. चाचा नमस्कार. बोला. कुठले आहेत तुम्ही? पंढरपूर. पंढरपूरचे. हा, इथं किती वर्ष झाले येत आहे? 2-4 वर्ष झाली. 2-4 वर्ष झालं. बरं. 20 रुपये 10 रुपये. काय आहे का इथं सुविधा आहेत का म्हणावं असं मार्केटमध्ये? सुविधा म्हणजे फिरता गाडा आपला. बर, फिरता गाडा आहे. हा. बर, मंगळवेढ्याबद्दल काय माहिती? का ना आपण पंढरपूरचा म्हणल्यावर काय माहिती देणार. आपण पाहतोय बाजार आहे आणि बाजारात पाहू शकता की एवढी गर्दी या ठिकाणी झालेली पाहायला मिळते. कसं आहे कोबी? कोबी आपला 20 रुपयाला आहे. बर, कुठले आहेत तुम्ही? मी करडीच आहे, पंढरपूर मधला. पंढरपूर मधला आहे का? बर, असं शेतकरी आहे का व्यापारी? शेतकरी आपण डायरेक्ट 5 वाजता तोडला, डायरेक्ट 7 वाजता बाजारात घेऊन आलोय. बर, हा, मंगळवेढ्याची निवडणूक सुरू आहे, काय माहितीये का मंगळवेढ्या? एवढं काय सांगता येणार नाही. मी पंढरपूरचा मंगळवाडीच सांगू शकेल. काय किती दिवस झाले किंवा किती वर्ष झालं व्यापार करता येतं? व्यापार नाही सर, शेतकरी आहे मी. व्यापार कसा तेच की आपले जे काही शेतातले जे काही फळभाज्या लावतो आपण हो, येते त्या ते. फळभाज्या घेऊन इथं किती वर्ष झाली ह्या बाजार समितीत येत आहे? 4-5 वर्षा अगोदरपासून येतोय. अगोदर पासून येत आहे. जे काय आपलं छोटं मोठं शेतात पिकवतो तो इथं आपण घेऊन येतो. हा, घेऊन येतो. काही इथं सोयी आहेत का इथं म्हणाव्या अशा? होय, तसं बरेच चांगले आहेत. बर सोय आहेत, बर चांगले रस्ते, कॉन्क्रीट आहे, चांगलं आहे. बर. इथं काय आहे? अडचण काय येते व्यापारी शेतकरी म्हणून इथं? तसे काय आजपर्यंत आली नाही अडचण. बर, उगाच काहीतरी म्हणून काय करायचं. हा. इथं लघुसंख्येची लघवीची समस्या आहे म्हणजे काय आहे ते? नाही, मला तर काही नाही आली. इथं पाटे मग पलीकडच्या बाजूला आहे किंमत आली. होय. हो आहे. तर या ठिकाणी व्यापारी होते. बाजार असल्यामुळे तालुक्यातील वेगवेगळ्या गावातून वेगवेगळ्या भागातून तर लोक या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी बघू शकता की व्यापारी जे काय आपला व्यापार आहे ते व्यापार या ठिकाणी करतायत. काका नमस्कार. नमस्कार. कुठले आहेत? मंगळवेढा. शहरातलेच का? हो. कुठल्या वार्डातले? आम्ही 7 नंबर मध्ये आहे. बर. काय 7 नंबरची काय परिस्थिती आहे? 7 नंबरची परिस्थिती कशाची म्हणजे भाजप निवडणुकीची. हा. दोन्ही उमेदवार सारखंच आहेत. बर. तीर्थक्षेत्र आघाडीचं बी आणि भाजपचं बी. काय अडचणी काय तुमच्या वार्डात शहरात? आमच्या शहरात वार्डात मेन म्हणजे शहरात अडचण कशी आहे, मुतारीची आहे. इथं बाजार भरते ना, या बाजारला मुतायला जागा नाही सध्या. लोक धंदा सोडून 1-1 किलोमीटर लांब जातात मुतायसाठी. आणि जी मुतारी आहे त्या भाड्याने दिल्या त्या नगरपालिकेने पहिल्या होते आहेत काही? आहेत की आहेत, सध्या बंद आहेत. भाड्याने दिल्यात तर 2-3 मुतारी आहेत. त्या ती मुतारीला खाल्लं लॉक केले आणि 2 नंबर पायऱ्या चढून कोणाला जाणं होत नाही. आणि महिलेसाठी आहे ती लांब आहे पलीकडे. लघवी आहे त्यासाठी अडचणी येतात. अडचण आहे. लोक आता ही बाजार सोडून उठून जायचं शक्य आहे का नाहीच. मग? आणि दामाजी देवळापासून सांगोल नाक्यापत्र एकच मुतार आहे गावामध्ये. बापरे. भयानक परिस्थिती आहे. जुन्या पोलीस स्टेशन पैसे बर. झालं पाटील. व्यवसाय आपलाच. हा, शेती आणि बाजार. बर. आता काय होईल शहरात? काय परिस्थिती आहे? शहरात परिस्थिती आता काम करण्यावर नाही. बर. सध्या परिस्थिती कसं आहे माहिती आहे? पब्लिक आता शेड बांधले, 1 कोटीचे शेड सांगते ती आणि साधी मुतारी नाहीत. या बाजार समितीत हां, सध्या बाहेर जाते. आता कोण बोलणार, कोण उठव करणार? कोण बोलत नाही का या गोष्टींवर? नाही, का बोलत नाहीत? गप बसतीत. कारण काय आहे? काय का माहित आता आपल्याला.
आता तुम्ही समोर आला म्हणून तुम्हाला सांगाय पाळी आली. बर बघा तुम्ही विचारा कोणाला बी. 10 लाख रुपये डिपॉझिट असेल यांचं गाळेवाल्याशींचं. ते जे काय आहे, हा पण त्यांना मोतारे नाही कोणाला सुद्धा इथं नगरपालिकेची. ते काही गायवाल्याला नाही. हा बाहेर जातात सगळे. ही सुद्धा कोण बोलत नाहीत गाळेवाली सुद्धा. यावर काय तुम्ही तिथं नगरपालिकेला काय तुम्ही ते आता ती रोजची बसणार आहेत. आम्ही आठवड्यातनं एकदा बसणार. ती रोज बसते. त्यांनी सुद्धा तक्रार करायला पाहिजे ना. कुणाकडे काय मागणी तुम्ही काय आपल्याला म्हणजे व्यापार मध्ये कोणी केली नाहीये पण आता म्हणते ती प्रचारामध्ये आम्ही करतो मी करतो ती करतो. अजून काही कोणी काही केलं नाही. दिसतंय ना सगळ्याला केले नाही ते. अनेक प्रश्नाला या काकांनी खरं तर हात घातलेला आहे. महत्वाचा या जे काही ही बाजार समिती, ह्या बाजार समितीतला महत्वाचा जो काही प्रश्न आहे तो इथल्या जो काही ह्या समितीत येणारा नागरिक आहे, व्यापारी आहे, त्या व्यापाऱ्याला लघवीसाठी या ठिकाणी जागा नसल्याचं या ठिकाणी या बाबांकडून सांगितलं जातंय. खरं तर अनेक लोक या ठिकाणी आपण बघू शकतो. मोठी गर्दी आहे या बाजारात आणि या ठिकाणी आपण काही महिला आहेत इथं. काकू नमस्कार. नमस्कार. बोला. कुठले आहेत तुम्ही? प्रॉपर सोहाळेत पण राहिलं इथे मंगळवेढा. मंगळवेढ्यात राहिला. बरं काय इथं महिला म्हणून एक मंगळवेढ्यात काय अडचणी आहेत महिलांसाठी? महिला निवडणूक म्हणून महिलांसाठी खूप काही आहे. ज्या महिला घेते ते प्रत्येकावरती हे असतं. प्राधान्य पण आहेच महिलांना. प्रत्येक गोष्टीमध्ये महिलांना हे आहे. म्हणजे जे म्हणतात ना फ्रीडम भरपूर आहे इथं महिलांना फ्रीडम. आणि बऱ्याच टक्के 50-60% महिला ह्याच्यामध्ये म्हणजे स्वतःचं करिअर पण बनवतात. प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे फ्रीडम भरपूर आहे. तालुक्याच्या माध्यमातून महिलांना पुढं जास्त म्हणजे सपोर्ट आहे इथल्या कोणाकडून? घरच्यांकडून पण आहे. घरच्याकडून असलं की बाहेरचं काय म्हणजे विशेष येत नाही ना. सध्या निवडणूक सुरू आहे. कुठल्या प्रभागात राहता? आम्ही प्रभागात इथं नाहीयेच. आम्ही म्हणजे शहरातच आहे ना. आहे पण आमचं मतदान इथं नाही आहे. ठीक आहे ना, पण तुम्ही राहता ना इथं. कसं आहे माहिती आहे का, आपण प्रत्येकाक म्हणतो की बाबा हे यायला पाहिजे पण प्रत्येकाचं कर्तव्य म्हणजे जे कर्तृत्व असतं ना ते महत्वाचं असतं. तुम्हाला जर ह्या लोकांनी निवडून दिलं तर त्या निवडून दिल्यासारखं त्यांनाही त्याचा म्हणजे मोबदला म्हणजे फायदा व्हायला पाहिजे. लोकांची कामं करायला पाहिजे. काय काहींनी असं केलं की आलेत निवडून पण काहीच काम केलं नाही. पण काहींनी निवडून आलंय तरीही काम केलेलं. म्हणजे प्रत्येक उमेदवार ते अवलंबून असतं. त्या उमेदवारांनी अपेक्षा असतात की आता थोडक्यात सांगते मी की आम्ही एखाद्याला जर निवडून दिलं तर त्याच्याकडून काही अपेक्षा असतात की बाबा त्यानं आपलं काम करावं म्हणून. पण काय असं असतं ती आश्वासन देतात पण काहीच करत नाहीत असं आहे. पण काय उमेदवार असं आहे कारण मी गेल्या वेळेस पण प्रचार केलेला आहे. केला आहे. आता नाव घ्यायचं नाही आपल्याला कोणी. वैयक्तिक मी असं सगळ्यांचं केलेलं आहे. पण त्या गोष्टीकडून काही गोष्टीत असं म्हणजे कुणी केलं कुणी नाही हे दोन्ही अनुभव मला आलेले आहेत. त्याच्यामुळं सध्या तरी काही कुणाबरोबर नाही. सध्या निवांत आहे. राजकारणापासून दूर. राजकारणापासून मला आवड आहे राजकारणाची पण मी माझ्या गावी करणार राजकारण असं आहे. काकूंची संमिश्र प्रतिक्रिया या ठिकाणी पाहतोय आपण. काकू नमस्कार. कुठले तुम्ही? शहरातले? कुठल्या भागातले? मनशंकरी कॉलनी. मनशंकरी शिक्षक कॉलनी. अच्छा इथले ते अच्छा. काय इथं महिलांसाठी काय समस्या आहे तिथं मंगळवेढा शहरात? निवडणूक सुरू आहे. इथली नाही तर काय सांगू. बोला की. खरं तर काकू काय बोलताना लाजल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. अनेक या ठिकाणी सध्या लोक आपल्याला गर्दी पाहायला मिळते या ठिकाणी. सध्या एक काका बसले. काका नमस्कार. नमस्कार. कसं चालू आहे व्यवसाय? व्यवस्थित एक नंबर मजेत. कुठले आहेत तुम्ही? मंगळवेढा. शहरातलेच? शहरातले. अच्छा. कुठल्या भागात राहता? मग हजारी गल्ली. आजारी गल्ली. सध्या निवडणूक सुरू आहे मंगळवेढ्याची. काय प्रश्न आहेत काय? सध्या अजून काय म्हणजे टाइम नाही. लेट 10 दिवस बाकी ना त्यामुळे सांगू शकत नाही अजून 10 दिवस बाकी. पण मला काय म्हणतोय निवडणुकीचे जे काय वातावरण आहे ते होईल 10 दिवसात पुढच्या. सध्या समस्या काय आहेत शहरातल्या? तुम्ही बसताय या व्यापारी संकुलातल्या किंवा तुमच्या हजारी गल्लीतल्या? सगळं व्यवस्थित. साफसफाई स्वच्छ आहे. सगळं व्यवस्थित आहे. अजून काय पाहिजे? अजून काय करायला पाहिजे? निवडणूक आहे. अजून काय गावाचा विकास झाला पाहिजे.
काय झालं पाहिजे नेमकं म्हणजे काय झालं पाहिजे अजून? नेमकं सगळं स्वच्छता हे सगळं सोय एवढं स्वच्छता तर आहे म्हणता. अजून झाला पाहिजे दुसरा विकास शहराचा. विकास झाला पाहिजे. हा. चालतं ठेवा आता गिऱ्हाईक चालू आहे आता. ठीक आहे. खरं तर व्यवसायाची घाई आहे, लोक येत आहेत आणि लोकांना जे काही आपल्या पालावरचं जे काही भाजीपाला आहे तो भाजीपाला विकण्यामध्ये खरं तर ते काका व्यस्त आहेत. सध्या माझ्या आजी दिसत आहेत. आजी नमस्कार. कर बाबा ये बाबा माझी चिंता काय अंगावर काय म्हणू. कुठले आहेत तुम्ही? लक्ष्मीदाईवडी लक्ष्मीदाईवडी. इथं कसं माळवई काय बर शेतकरी आहे का व्यापारी आहे तुम्ही? शेतकरी माल आपला आहे का कसं आहे? आपला जाईल बर कर प्रत्येक आठवड्याला येतं का? होय होय बर. अरे बाया चिंता काय माझा फोटो काढू नको मी निवडून येतो ना. अहो काय नाहीये सध्या तुम्ही इथं अनेक वर्ष झालं मंगळवेढा शहर बघत आहात. चाल इथं किती वर्ष झाली येतं ह्या व्यापार इथं जिथं बसता इथं कमीत कमी 7-8 वर्ष झाली. काय इथं काय समस्या आहेत तुमच्यासाठी महिलांसाठी किंवा इथं जी तुम्हाला जी गिरायक येतं ह्यांच्यासाठी काय केलं पाहिजे? आता काय करायचं आम्ही काय करायचं आहे रे त्यातलं बाई आम्हाला या बाजार समितीत तुम्हाला काय अडचण येते? काहीच नाही करून खातोय काय अडचण नाही बाबा. काय केलं पाहिजे का इथं अजून? काय करायचं काय करायचं जा बाबा भैया. वेगळीच प्रतिक्रिया या ठिकाणी पाहायला मिळते. खरं तर पुढे जाईल तसं अनेक लोक या ठिकाणी आपल्याला भेटतील. वेगवेगळ्या या शहरातल्या समस्या आहेत आणि त्या समस्यावरही अनेक लोक बोलणारही भेटतील नाही भेटतील. पण आपलं काम आहे की आपलं काम आहे आपण लोकांशी चर्चा केली पाहिजे. काकू नमस्कार. कुठले आहेत तुम्ही? कचरेवाडी. इकडं कसं काय बाजारला? तर काकूंची काय बोलायची इच्छा दिसेना. सर नमस्कार. या ठिकाणी प्रत्येकाला आपली बाजार करण्याची घाई आहे आणि त्या घाईच्या यात ते जाताना दिसत आहेत. काका नमस्कार. नमस्कार. बोला. म्हटलेला आलाय तो आजारात पिकली जरा. बर काय नाव काय? माळी कुठे राहता? चांगोल रोड. सांगोल रोड मंगळवेढ्यात इथं. बर सध्या निवडणूक सुरू आहे मंगळवेढ्याची. बर होय. बर काय समस्या काय आहेत काय नेत्यांना सांगू इच्छिता? काय आता काय होईल ते होईल त्याचं काय आता ते नेत्याच काय सांगायचं. काय होईल तरी काय तुमचा अंदाज एवढ्या निवडणूक काय एवढं काय सांगता येत नाही. एवढ्या निवडणुकीचा अंदाज आहे तुम्हाला एवढं बघितलं? काय नाही बाबा एवढा अनुभव नाही. निवडणुका बघितल्यातच की आधी बघितले पण काय करायचं. बर आता निवडणुका जाऊ द्या. इथं तुम्ही एक व्यावसायिक म्हणून किंवा एक ह्या शहराचा नागरिक म्हणून ह्या नगरपालिकेनं काय सुविधा दिल्या पाहिजे तुम्हाला? सुविधा काय बाजारपेठ पुन्हा ही दाराडी काय दाराडी एवढंच. बाजारपेठ चालू केली दुसरं काय नाही. अजून काय करायला पाहिजे? इथं लघवीची समस्या आहे म्हणतायत. समस्या लघवी समस्या आहे. कुठे जातो तुम्ही? कुठं तर असंच नको. काय मागणी बिगणी काय केली का नाही? काय आपण तर नाही मागणी. मग अजून काय 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 समस्या इथं जशी लघवीची समस्या आहे तसं अजून काय केलं अजून पाहिजे? ती संडासची सोय केली पाहिजे ना. बरं अजून परत ही वाढवलं पाहिजे अजून. काय पुरत वाढवलं नाही बाजारपेठ सोमवारी. अजून मोठी केली पाहिजे. हा सोमवारी पुरत नाही ना. बरं सोमवार दिवस पुरत नाही आडवारी पुरत आहे. काय अजून काय कर अजून काय आता लाइटिंग केली आहे सगळं केलं दुसरं काय नाही सोय नाही. बाकी व्यवस्थित आहे सगळं. पाण्याची सोय आहे इथं? पाणी सोय नाही. बरं पाणी सोय नाही. हा एवढी पाणी सोय नाही. मग मला सांगा तुम्ही ज्या भागात राहता त्या वार्डात त्या वार्डात काय काय समस्या काय तिथं त्या भागात? त्या भागातली काय समस्या काय. किती नंबर वार्ड आहे तुम्ही राहता ते? आमचा 7 नंबर वार्ड आहे. 7 नंबर. काय तिथं काय केलं पाहिजे 7 नंबर वार्डात? 7 नंबर वार्डात काहीच केलं नाही त्यांनी अजून पण काहीच केलं नाही. हा काहीच केलं नाही तर काय सांगावं आता. आता काय केलं काय पाहिजे? सगळी सुविधा केली पाहिजे. सुविधा म्हणजे काय काय महत्वाच्या काय गोष्टी असतील मुद्दे काय आहेत? मुद्दे काय आता त्यात काय
गटारी संडास लघवीची सोय ही केलीच पाहिजे. दुसरं काय. या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांसोबत ही जी काय मंगळवेढ्याची निवडणूक आहे, ह्या मंगळवेढ्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण इथल्या लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरं तर इथल्या काय नागरी समस्या काय आहेत, इथल्या लोकांचं नेमकं म्हणणं काय निवडणुकीच्या अनुषंगानं हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. यासोबत या ठिकाणी आपण एक मावशी बघतो. मावशी नमस्कार. बोलायचं नाही होय. तर खरं तर मावशींना आपल्यासोबत बोलायचं नाहीये. हो नमस्कार. कुठले? फुलजयंती बर व्यापारी बोला. बर किती वर्ष झाली येतं या मार्केट यार्डात? माझे काय 1 वर्ष झालं. झालं. बर. काय इथं काय अडचणी काय आहेत? आमची काय अडचण नाही. काय केलं पाहिजे यार्डात? यार्डात काय नाही आहे सुधारणा व्यवस्थित आहे सध्या. बर. लघवीची सोय नाही मग. लघवीची सोय नाही इथं. बर. हा केली नाही पाहिजे. केली पाहिजे त्याने. हे जे व्यापारी आहेत, ग्रामीण भागातून आलेले व्यापारी आहेत, जे ते जे त्या कामात या ठिकाणी व्यस्त असलेले आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर पुढे जाईल तसं आपण अनेक लोकांशी या ठिकाणी संवाद साधणार आहोत. जे जे भेटतील मग ते ग्रामीण भागातले असतील, शहरातले असतील, ह्या लोकांशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी आपल्यासोबत आजोबा आहेत. आजोबा नमस्कार. नमस्कार. काय नाव? बबन सुरवसे कुठले आहेत तुम्ही? घेतलेच. बर. बाजार समितीत कसा आला? हा इथं बाजारला आलो काय? बाजार करायला आलो. बर. काय सध्या मंगळवेढ्याची निवडणूक सुरू आहे? काय हो काय आता इथं ती तिकडे झालाय सगळं स्लॅबचं. ही इथं तसंच राहिलं. इथं पाणी साठतंय. बर. कोण लक्ष देते का सांगा की तुम्ही. मग कोण लक्ष देत? हा इथं मातीचा ढिगारा करून ठेवलाय. इथं काय आहे बघा तुम्ही. ह्यातनं पाणी जाताना अक्षरशः पाऊस पडला मग इथं पेंढरी एवढं पाणी थांबतंय. काय केलं पाहिजे त्यासाठी? आता हे तसं पलीकडे केलंय तसं इथं झालं पाहिजे. म्हणजे कॉन्क्रीट झालं पाहिजे. दुसरं काय आहे. पुन्हा इथं मुतारीची कसलीच सोय नाही आता. हा. एकच मुतारी तिथं जावं लागतं जुन्या मंडईपाशी जरा कमी. मग दुसरं आहे काय नाही काय. इथं महिलांसाठी सोय नाही, पुरुषांसाठी नाहीच की. नाही. मग नगरपालिकेला काय इथल्या व्यापाऱ्यांनी जे काही इथले सगळे व्यावसायिक करून जमले. सगळे व्यापाऱ्यांनी केलंय. त्यांना हे दिलं, निवेदन दिलंय. होय म्हणते ती करतोच म्हणते ती अजूनपर्यंत झालेलंच नाही. इथल्या राजकारणाची काय परिस्थिती आहे मंगळवेढा? राजकारणाबद्दल आपण काय बोलत नाही. काय कोणचं येईल ते येईल आपल्याला नाही त्याबद्दल नाही ती नाही म्हणत. मी स्वतःच त्यात नसतो. बर. आपली शेती आपला व्यवसाय रोज उठून आपण शेतीकडे बघणार. इथं आपल्याला दोन्ही बी सारखीच आहे. पण कुणाचं म्हणून आपण बाजू घेणार आहे. मग तर यासोबत अजूनही या ठिकाणी आपल्यासोबत काका आहेत. काका नाव काय तुमचं? शशिकांत जावळे, कुठे राहता? मंगळवेढा. मंगळवेढ्यात कुठल्या वार्डात? जावळे गल्ली. जावळे गल्ली. काय आहे सध्या काय परिस्थिती आहे जावळे गल्लीत? निवडणूक सुरू आहे. निवडणूक तर सुरूच आहे. निवडणुकीचं काय, पण दोन्ही पार्ट्या चांगल्या टपमध्ये येत्या. त्याचा काय विषय नाही. कोण येईल काय येईल काय सांगू शकत नाही. म्हणजे अजून अंदाज लागला नाही. काही सुद्धा नाही आम्हाला अंदाज. तुमच्या जे काही प्रभाग आहे त्या प्रभागातल्या काय अडचणी आहेत, काय केलं पाहिजे तिथे? अडचणी आमच्यात आहेत भरपूर, नाही असं नाही. भरपूर आहेत अडचणी, पण कोण त्याच्याकडे लक्षच देत नाही, करतच नाहीत कामं. काय अडचणी आहेत? पाणी येत नाही. पाणी डबरे प्यायचं पाणी तर येतच नाही. आणि गटरी स्वच्छ कधीच नसते. त्या महिन्यात 2 महिन्यात एकदा येऊन स्वच्छ करून जाते ती. अजून काय आहे तिथे? पण बाकी काय नाही, एवढंच विषय आहे तेवढा. आणि बाजार मंडईमध्ये तर मुतारी सुद्धा नाही. एक हाय ती बंद आहे, लॉक केलेली आहे. का लॉक का लावलं त्याला? काय माहिती, नगरपालिकेनं माहिती, काय माहिती. तुम्ही कशी काय बाजार समितीत? तुमची इथं तुम्ही कसे काय? आमचं इथं दुकान आहे, तिथं काम करतो आम्ही. दुकानात कामाला आहेत तुम्ही? हा कामाला. काय मंगळवेढ्याची सध्या राजकीय परिस्थिती काय आहे? राजकीय दोन्ही पक्षाची चांगली, म्हणजे प्रतिसाद लोकांचा चांगला आहे. एवढंच सांगू शकतो मी तुम्हाला. बरं चला, कोणीही येऊ द्या, कोणी निवडून आलं तरी मंगळवेढ्यासाठी पहिलं काम काय केलं पाहिजे त्यांनी? मंगळवेढ्यात असं काय लय काम नाही.
गल्ली बोळानी गटरी जी अडचणी आहे, ते रस्ते लहान आहेत ती, आणि त्यांनी जी फ्लोअर ब्लॉक जी टाकलेली आहे ती, त्या ब्लॉकमधनं पाणी येते. गाडी चालली नाही एखादी, असं चाललं ना कोणतं, ती कुठल्या ब्लॉक block? उचलते ती. काय विषय काय पाणी कसं येते ब्लॉक मधून? पाणी रस्त्याचं पाणी जे आहे ना, ब्लॉक मध्ये खाली गेलेलं पाणी वर येते. आता ही तर सध्याला मुरडी गल्लीला तशी परिस्थिती, 2 नंबर प्रभागमध्ये. पाणी टाकी आहे तिथं, पाणी टाकीपेक्षा पाणी आहे. तर या ठिकाणी आपण पाहिलं की मंगळवेढ्याच्या ही जी काही नगर परिषदेची निवडणूक आहे, या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं या ठिकाणी जी काही या बाजार समितीत ह्या जी काही या बाजारात येणारे नागरिक आहेत, मग ते शहरातले असतील, ग्रामीण भागातले असतील, किंवा शहराची निगडीत लोक असतील, किंवा दैनंदिन या शहरात जे वास्तव्य करणारे लोक असतील, त्या लोकांसोबत आपण या ठिकाणी चर्चा करण्याचा प्रयत्न केला आहे. तिथल्या लोकांच्या समस्या काय, तिथल्या लोकांना नगरपालिकेकडून काय हवं आहे, हे या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पाहत राहा महाराष्ट्राचा आखाडा.